कार्बन. आज आपण कार्बनची ओळख करून घेऊया. त्याचा सिम्बल आहे सी, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. 2,4 म्हणजे एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, पी ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून व्हॅलन्स झाली 4. इट इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. आता हा आपल्याला एक्सपेरिमेंट करून कसं सापडेल? जर आपण साखर एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये गरम केली तर ती काळी पडत जाते, त्याची राख होते, आणि ती राख असते तो म्हणजे कार्बन. तर फक्त साखरच नाही, लोकर, पालापाचोळा ह्यांना पण तर तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन गरम केलं तर ती जी राख उरते त्याला आपण कार्बन म्हणतो. When you heat small samples of sugar, wool, dry leaves, hair, seeds, and plastic in separate test tubes, at the end, the black substance which remains in the test tube is the element carbon. आता हा कार्बन सापडतो कुठे? तर कार्बन सर्वत्र आहे, आपण समजून घेणारच आहोत. पण पहिल्यांदा नाव कार्बन कुठून आलं ते आपण शोधूया. The name carbon is derived from the Latin word carbo, meaning coal. कोल म्हणजे कोळसा, तुम्हाला माहिती आहे. तर कोळशात देखील कार्बन असतो, तर त्याला आपण ह्या एलिमेंटला आपण कार्बन म्हणतो. आता हा कार्बन आहे ना, तो 2 प्रकारे सर्वत्र असतो. एक म्हणजे फ्री स्टेटमध्ये, म्हणजे प्युअर कार्बनच असतो. तो फ्री स्टेटमधला कार्बन कुठे असतो? डायमंड आणि ग्राफाईट ह्या 2 ह्याच्यामध्ये फ्री स्टेटमधला कार्बन असतो. पण कार्बन मिक्स होऊन पण सगळीकडे आपल्याला मिळतो, आणि जनरली आपल्याला तो कार्बन डायऑक्साईडमध्ये मिळतो. कार्बन ॲज इन कंबाईंड स्टेट इन द फॉलोइंग कंपाऊंड्स: कार्बन डायऑक्साईड, झिंक कार्बोनेट, फॉसिल फ्युएल, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस वगैरे, किंवा कार्बोनेशियस न्यूट्रियंट्स सच दॅट कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, नॅचरल फायबर्स, कॉटन, वूल, सिल्क ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बन मिळतो. तर आता इथे काही चित्रांमधलं आपण जरा बघून घेऊया. हा बघा धूर आहे, ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे म्हणजे कार्बन आहे. फोटोसिंथेसिस, प्लांट जेव्हा फूड बनवतात तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड वापरतात, तर तेव्हा कार्बन असतो. नंतर ह्या इकडे अर्थचा क्रस्ट म्हणजे तुम्ही अर्थमध्ये, पृथ्वीमध्ये खाली 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 गेलात ना का त्याला क्रस्ट म्हणतात. आणि तिकडे असे बरेच कार्बोनेशियस रॉक्स आहेत, म्हणजे तिकडच्या दगडांमध्ये खूप कार्बन आहे. त्याच्याबरोबर फॉसिल फ्युएलमध्ये पण कार्बन आहे. फॉसिल फ्युएल म्हणजे कोळसा आपण जो म्हणतो तो आपल्याला जमिनीच्या खाली मिळतो. खूप वर्षांपासून जनावरं, माणसं, प्लांट्स वगैरे जी मेली आहेत ना, ती जेव्हा जमिनीमध्ये अगदी दबून 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 जातात ना, तेव्हा त्यांचा कोळसा होतो. आणि ते खाली दबून राहिलेलं जो सांगाडा आहे म्हणा किंवा जे प्लांट आहे ते त्याला आपण फॉसिल म्हणतो. आता ही कार्बन विषयीची थोडी माहिती लक्षात ठेवायची. इन द अर्थ's crust, carbon is present to the extent of 0.27% in the form of carbonate, CO3, coal, petroleum. In the atmosphere, the proportion of carbon in the form of carbon dioxide is approximately 0.03%. Some types of plants which grow on the ocean floor convert carbon in marine water into calcium carbonate. तर म्हणजे इथे 3 गोष्टी काय सांगितल्या आहेत की जमिनीच्या खाली कार्बन आहे, तो कोल फॉर्ममध्ये. नंतर वातावरणात कार्बन आहे, तो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये. आणि पाण्यात, मरीन वॉटर म्हणजे काय, समुद्राच्या पाण्यात देखील कार्बन आहे, तो कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आहे. तर हे 2 शब्द तुम्हाला सारखे येणार आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असतोच. कंपाऊंड्स ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स.
Compounds obtained from minerals are called inorganic compounds. All organic compounds contain carbon. आपल्या शरीरात पण आपल्या DNA आणि RNA मध्ये कार्बन आहे. Carbon is the main element even in cellular DNA and RNA that transfer hereditary characteristics from one generation to the next. DNA RNA काय करतात? एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत काही आपले पारंपरिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे डोळ्याचा रंग, केसाचा रंग वगैरे, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे DNA RNA ट्रान्सफर करतात आईबाबांकडून मुलांकडे, आणि त्याचा मेन एलिमेंट असतो तो कार्बन असतो. आपल्याला ॲलोट्रॉफी समजून घ्यायची आहे. त्या अगोदर आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलूया. एखाद्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण त्याच्या लस्टर, चकाकीविषयी, किंवा त्याच्या हार्डनेस विषयी, किंवा त्याच्या डक्टिलिटीविषयी, डक्टिलिटी म्हणजे त्याची वायर करता येते का, किंवा त्याच्या मॅलिएबिलिटीबद्दल, मॅलिएबिलिटी म्हणजे त्याचा पत्रा बनवता येतो का, म्हणजे ह्या सगळ्या वरवरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा आपण अभ्यास करतो. आणि जेव्हा आपण एखाद्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज बोलतो ना, तेव्हा त्याच्या मूलभूत प्रॉपर्टीजबद्दल बोलत असतो. तो फ्लेमेबल आहे का, म्हणजे तो पटकन पेट घेतो का कशाबरोबर कंबाईन झाल्यावर, किंवा तो करोजिव्ह आहे का, म्हणजे त्याला गंज चढतो का, तो टॉक्सिक आहे का, विषारी आहे का, त्याचं pH किती आहे. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज असतात ना, त्याच्या त्या आतल्या प्रॉपर्टीज असतात, म्हणजे मूलभूत प्रॉपर्टीज असतात. तर आता काही एलिमेंट्स आहेत नेचरमध्ये, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कॉन्स्टंट राहतात, त्याच राहतात, पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या होतात. आणि अशा ह्याला आपण ॲलोट्रॉपी असं म्हणतो. जे उदाहरण द्यायचं तर एखादा जो नट आहे तो नट तोच आहे, पण वेगवेगळ्या नाटकात तो वेगवेगळे पात्र असतात त्याची. कधी तो पोलीस ऑफिसर असतो, कधी तो चोर असतो, म्हणजे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बदलत असतात, पण माणूस तोच असतो. ॲलोट्रॉपीचं डेफिनेशन वाचूया. ॲलोट्रॉपी: सम एलिमेंट्स ऑकर इन नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. The chemical properties of these different forms are the same, but their physical properties are different. This property of elements is called as allotropy. ह्याला ॲलोट्रॉफी म्हणतात. म्हणजे केमिकल फॉर्म्युला तोच आहे, पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे तो वेगवेगळ्या रीतीने आपल्याला आढळू शकतो. कार्बन, सल्फर, फॉस्फरस एक्झिबिट ॲलोट्रॉपी.